विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज माजलगाव येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आहोत। या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी गाडी समोरच यांनी एक आंदोलन पुकारलेलं आहे। कशाबद्दल ठिय्या आंदोलन आहे सांगा। या ठिकाणी हे जे ठिय्या आंदोलन सुरू आहे याच्यामध्ये 3 महिने झाले जवळपास माजलगाव मतदारसंघातले एकही कारखान्याने अद्यापर्यंत बिल दिलेलं नाही। जवळपास 3 महिने होत आले। आमचं म्हणणं आहे की 15 दिवसात ऊस बिल देणं बंधनकारक आहे। मग हा नियम पायदळी तुडवलेला आहे कारखानदारांनी। तर जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर शेतकरी बांधवांचे कुणाचे मुलाचे मुलीचे लग्नाचं टायमिंग आहे, मार्च एंड आलेलं आहे, कुणाला बँकेचे हप्ते भरायचे आहेत, म्हणजे शेतकरी सगळीकडूनच मेलेला आहे आणि त्याला पुन्हा मारण्याचं काम या ठिकाणचं प्रशासन करत आहे। म्हणून आमची आग्रहाची मागणी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं जर हे बिल लवकरात लवकर नाही निघालं तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। आज ठिय्या आंदोलन हे करताय तुम्ही, हे अचानक करताय का निवेदन दिलेले तुम्ही अगोदर? नाही, आम्ही याच्या आधी कारखानदारांना पण बोललेलो आहे, निवेदन पण दिलेले आहेत आणि तसा नियमच आहे 15 दिवसामध्ये यांनी ऊस बिल दिलं पाहिजे, परंतु दिलं गेलं नाही। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पण आता सकाळी भेटलोत, पण त्यांचं पण आम्हाला समाधानकारक उत्तर आलेलं नाही। त्यांनी आमचं समाधान केलेलं नाही। बोलू बघू करू अशाने होणार नाही, कारण शेतकरी मरत आहे, शेतकऱ्यांनी ऊस दिलेला आहे। रात्रंदिवस ऊसाला पाणी देऊन जो ऊस काढला होता ते कारखान्याला देऊन 2-2, 3-3 महिने झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाही। हा अन्याय शेतकऱ्यावर होत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी बसलोत। आम्ही सगळे शेतकऱ्यांचे तरुण पोरत, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आणि आमचं समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हलणार नाहीत। जरी यांच्यावर आमच्यावर लाठीचार्ज जरी केला, आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं तरी आम्ही या ठिकाणी हलणार नाहीत। खरोखर आत्ताच शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर लाठीचार्जही झाला तरी आम्ही हलणार नाहीत, आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय विकासनामा लाईव्ह बालासाहेब पपाळ, माजलगाव। करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. ऊसाचे पैसे मिळालेच पाहिजे. ऊसाचे पैसे मिळालेच पाहिजे। युवा शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो। युवा शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो। अरे ऊसाचे पैसे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे ऊसाचे पैसे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो। शेतकऱ्याचे पैसे तात्काळ मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। ऊसाचे पैसे तात्काळ दिलेच पाहिजे, दिलेच पाहिजे, दिलेच पाहिजे। कारखानदारावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। कारखानदारावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा विजय असो। 3 महिन्यापासून बिलं देणाऱ्या कारखानदाराला पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं 3 महिन्यापासून बिलं न देणाऱ्या कारखानदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं कारखानदारावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस काढून कारखानदारावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। ऊसाचं बिल मिळालंच पाहिजे, ऊसाचं बिल मिळालंच पाहिजे। ऊसाचं बिल तात्काळ द्या, ऊसाचं बिल तात्काळ द्या। 3-3 महिने ऊसाचं बिल न देणाऱ्या कारखानदाराच्या नावानं 3 महिन्यापासून बिलं रोखणाऱ्या कारखानदारांच्या नावानं शेतकऱ्यांचं थकीत बिल ठेवणारे कारखानदार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शेतकऱ्यांचं थकीत बिल मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। शेतकऱ्यांचं थकीत बिल मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। शेतकऱ्यांचं थकीत बिल मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच युवा पाहिजे। शेतकरी संघर्ष समिती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। 2 घंटे उन्हातानात प्रशासनानं बसवले शेतकऱ्या 2 घंटे उन्हातानात बसवलेल्या प्रशासनात मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शेतकऱ्याला 2 घंटे उन्हात बसवलं प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। 2 घंटे शेतकऱ्याला उन्हात बसवणारं प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शेतकरी एकजूट जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। शेतकरी एकजूट जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। कारखानदारावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। कारखानदारावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। उडवा उडवीचे उत्तर देणार दाखल करा, गुन्हे दाखल करा, दाखल करा, दाखल करा। शेतकऱ्याच्या मरेवरच्या लोणी खाणाऱ्या कारखानदाराचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. शेतकऱ्याच्या मरेवरच्या
काय शेतकऱ्याला पाठीशी घालणाऱ्या परिषदाचं करायचं काय कारखानदारावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे गुन्हे दाखल झालेच पाहिजे उसाचे पैसे देणाऱ्या कारखानदाराचं करायचं काय कारखान्याचं करायचं काय शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समितीचा